मुखेडचे भूषण आणि जगप्रसिद्ध सर्पदंश तज्ज्ञ डॉक्टर दिलीप पांडुरंगराव पुंडे यांना 26 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती भवनात आयोजित रिसेप्शन ॲट होम या विशेष कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. भारतातील केवळ 11 डॉक्टरांना त्यांच्या अतुलनीय कार्याबद्दल हा बहुमान मिळाला असून त्यात नांदेडच्या ग्रामीण भागात 38 वर्षांपासून सेवा देणाऱ्या डॉक्टर पुंडे यांचा समावेश आहे. या निमंत्रणामुळे नांदेड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. जांब बुद्रुक येथील सुपुत्र डॉक्टर दिलीप पुंडे यांनी 1988 पासून मुखेडसारख्या दुर्गम भागात आरोग्य सेवेचा वसा घेतला आहे. 1988 ते 1997 या काळात ग्रामीण रुग्णालयात सेवा दिल्यानंतर त्यांनी पुंडे हॉस्पिटलच्या माध्यमातून सर्पदंशावर विशेष संशोधन आणि उपचार सुरू केले. ज्या काळात या भागात सर्पदंशामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण 25% होते, ते प्रमाण डॉक्टर पुंडे यांच्या अथक परिश्रमामुळे आज 0% आले आहे. आत्तापर्यंत त्यांनी 10,000हून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार केले आहेत. डॉक्टर पुंडे यांच्या कार्याची कीर्ती केवळ भारतातच नाही तर 7 समुद्रापार पोहोचली आहे. 2015 मध्ये त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात सर्पदंशाविरुद्ध युद्ध या विषयावर व्याख्यान दिले होते. विशेष म्हणजे 2021 पासून ते जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्पदंश तज्ज्ञ समितीचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्यामुळे राष्ट्रपती भवनाने त्यांना प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्याचे निमंत्रण दिले आहे. डॉक्टर दिलीप पुंडे यांनी आजपर्यंतच्या कारकिर्दीत 10,000हून अधिक सर्पदंश रुग्णांना जीवदान दिले आहे. ते WHO आणि राष्ट्रीय सर्पदंश मार्गदर्शन समिती अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या समितींचे सदस्य असून त्यांनी आजवर 5 लाखांहून अधिक लोकांमध्ये सर्पदंशाबाबत मोफत प्रबोधन केलेले आहे. त्यांचे आजपर्यंत 10 शोधनिबंध आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेले असून त्यांचे पुंडे हॉस्पिटल हे आता ICMRचे केंद्र म्हणून नावारूपास आलेले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्याचे निमंत्रण मिळाल्यानंतर सर्पदंश हा शेतकरी आणि शेतमजुरांचा मोठा प्रश्न आहे. या दुर्लक्षित वेदनेची संवेदना राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचली याचा मला मोठा आनंद आहे. हा सन्मान केवळ माझा नसून संपूर्ण मुखेडचा आणि माझ्या रुग्णांचा आहे, अशा शब्दात डॉक्टर दिलीप पुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. डॉक्टर पुंडे यांना मिळालेल्या या निमंत्रणामुळे मुखेडसह संपूर्ण नांदेड जिल्ह्यात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. डॉक्टर दिलीप पांडुरंगराव पुंडे आणि या माझ्या पत्नी सौमाला दिलीप पुंडे. मी मुखेड जिल्हा नांदेड महाराष्ट्र या ठिकाणी असतो. मागील 38 वर्षापासून ग्रामीण भागात मी वैद्यकीय सेवा देत आहे. त्या भागात सर्पदंशाचं प्रमाण खूप जास्त आहे आणि मागील 38 वर्षात जवळपास 10,000 सर्पदंश रुग्णावर उपचार करण्याची संधी मला मिळाली. 1988 साली सर्पदंशाने होणारा मृत्यूदर हा 25% होता आणि आज 2026 मध्ये तो मृत्यूदर आम्ही 0% कमी करू शकलो. या कार्यासाठी मी माझे सर्व गुरुजन, आई वडील, माझी पत्नी, माझं कुटुंब, माझे कर्मचारी आणि मला सेवेची संधी देणारे सर्व रुग्ण यांना विशेष धन्यवाद देतो. आणि या कार्याची दखल घेऊन भारताच्या राष्ट्रपती, महामहिम आणि राष्ट्रपती भवन यांच्या मार्फत कालच मला 26 जानेवारी 2026च्या कार्यक्रमाचं नाव आहे रिसेप्शन ॲट होम. यासाठी विशेष निमंत्रण फारच सन्मानपूर्वक आम्हाला देण्यात आलं आणि मला याचा आनंद निश्चितच आहे. पण मला त्यापेक्षाही माझ्या भावना अशा आहेत की सर्पदंश हा शेतकरी आणि शेतमजुरांचा अपघात, कालमर्यादित अपघात आहे आणि शेतकऱ्यांना देयर इज नो व्हॉइस. पण कुठंतरी शेतकऱ्यांच्या वेदनेची संवेदना राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचली असं मला वाटतं. या पत्रकार परिषदेच्या निमित्त उपस्थित असलेल्या सर्व पत्रकारांना मी धन्यवाद देतो. या ठिकाणी राष्ट्रपतीकडून आपल्या एवढ्या नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील तुमचं नाव निश्चित केलंय आमंत्रणासाठी, तर याबद्दल काय म्हणाल? दिल्लीपासून मुखेडपर्यंत नाव दिल्लीपर्यंत पोहोचलेलं आहे, काय सांगाल तुम्ही?
हे भारत सरकारचं जे आरोग्य खातं असतं, की देशाचे जे महासंचालक असतात त्यांनी देशातून विविध राज्यातून 11 इमिनंट डॉक्टर्सांची निवड केली आहे. आणि ग्रामीण भागात कार्य करणारा एकमेव मी ग्रामीण भागातून येणारा डॉक्टर आहे. तर त्यामुळे ही निवड सुरुवातीला केंद्रीय महासंचालक आरोग्य सेवा यांच्याकडून झाली, नंतर ती होम मिनिस्ट्रीकडे गेली आणि तदनंतर ती राष्ट्रपती भवनाकडे गेली. खरं म्हणजे हे कार्य शासन गोपनीयरित्या का होईना पाहत असतं असं मला वाटतं. प्रतिनिधी मुजीब सय्यद, NTV न्यूज मराठी, मुखेड, नांदेड.